आज आपण खूप इंटरेस्टिंग फूड चॅलेंज करणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत आहेत आदिती आणि वेद. भाई हे काय झालं? आमचं चॅलेंज असं होणार आहे गाईज. तर गाईज आजचं चॅलेंज असं आहे की हे जे सगळं दिसायलंय तुम्हाला, तर यांना हे खायचंय आणि जे पण सगळ्यात आधी खाईल त्यांना मिळणार आहेत 500 रुपये. बघूत आता वेद लवकर खाते का आदिती लवकर खाते. तुम्हाला चॅलेंज समजलं काय? तुम्हाला एक खायचंय आणि जे पण सगळ्यात आधी संपवल त्याला 500 रुपये भेटणार आहेत. पण त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे. काय विचार? वेद काय विचार? त्याच्यामध्ये असा ट्विस्ट आहे की तुम्हाला न हात लावता खायचे. न हात लावता खायचे. तुला 500 रुपयाचा सवाल आहे. 500. दुसरं काय आता स्टार्ट करूया. चला. वेद ने खाता खोल चुका है. हाथ ना ऐसे यूज करते हाँ कहीं यूज कर हाथ मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. ते दोघं बहीण भाऊ आहेत आणि यांचं दोघं चॅलेंज लागले. बाई आज समजला. वेद ऍक्शन कॅप्चर करण्यासारखे आहेत गाईज. बाबा खूप लक्षातही नाही चालतं पण तर तुम्ही पाहू शकता वेदनी एक सँडविच त्यानं पूर्ण खाल्लेला आहे. आणि आता बघू आता आधी तिथं तर राहिले काय रोल खायली बिचारी, तिला तेच संपत नाहीये. आधी तिथं तर सॉरी. अबे हे एकदा नुसतं नीट तरी करून ठेव. रोल करून. आदिती यू कॅन डू इट. चल चल वेदला हरवायचंय आपल्याला. पटपट. तर गाईज तुम्हाला सांगायचं एक मेन मुद्दा म्हणजे की हे दोघं बहीण भाऊ आहेत जे की यांचं टॉम अँड जेरी सारखं असते. तुझं माझं जमेना तुझ्या विना कर्मेना म्हणून बघ किती प्रेमाने खायलेत दोघं. प्रेमानं नाही होणार. काय म्हणतात मग? हाऊ टू फीड अन ॲनिमल. समज रे हो. काय नाही चालले. बघू खा नाही मजाक केली. खा खा. मला गलतला टाइमला फ्लिप लावली यार. काय बोलली तू आता तर बोल. नाही, बोल. चुकीच्या टाइमला मला ब्रेसेस लावले. ऐकल्या हा थोडा विचार करून गोष्टी करत जा म्हणून. तर गाईज आता आदितीचा रोल संपलेला आहे. थोडंसं राहिलंय फक्त. आणि वेदनी तर त्याचं सँडविच तर सगळंच संपलंय. थोडंसं राहिलंय फक्त आणि त्याचा रोल पण थोडाफार संपलाय. म्हणजे असं वाटायलंय की वेद जिंकल पण शेवटपर्यंतच कळणार नाही की नेमकं कोण जिंकणार आहे. वेदनी खूप आज टाइम काढून चॅलेंज साठी रेडी झालाय. त्यानं ऐन टाइमला निघून जाणार होता काहीतरी कॉलेजचं काम सांगून पण बिचारा थांबलाय. हो अचानकच कॅन्सल झालं मग ते म्हणून आला बिचारा इथं. त्या दिवशी कॅमेरा में शूट हो रहा है. वेद काय होतं ते? पोट भरलं वाटतं तुझं. वेदचं पोट भरून सुद्धा वेद खायला. हाताला कशाला? नाही खात. हो कशाला पण हातच लावायचं नाही. एकदा चॅलेंज सुरू झाला म्हणजे झाला. चमचा गाईज याचं डोकं बघा. हाताने नाही मला तर चम्मच मागायले. तर गाईज तुम्ही बघू शकता आईनं रोल खाल्लाय. त्यानं 2 सँडविच आणि अर्धा रोल कम्प्लीट केला. मग आदिती कसं वाटायले फूड खायले तू एवढं सारं आवडीचं, ते पण आवडीचं असून सुद्धा खाऊ शकत नाही. इकडं आदितीनं सँडविचचा पहिला बाईट घेतलेला आहे.
हात लावली मधामध्ये 500 रुपये कट करावं लागायची. बहीण हात लावायचा ना. वेद बघू शकता गाईच कसं खायले. विचारायला तुट नाही गेले. तुम्ही म्हणत असेल इथं कुठं फसलोय मी. का फस गया भाई मैं. मला तर वाटायला बघ साधना आदिती जिंकल बघ. बघ तू बहीण आदिती जिंकते की नाही. मी तुझ्या पाठीशी आहे. खा खा. मी पाठीशी आहे. खा. भाजी चाटून घ्यायची. काय पण ताटामध्ये काहीच राहिलं नाही पाहिजे बाळा. सगळं संपलं पाहिजे. मी कसं खाऊ आता. जसं एवढा वेळ खाल्लास ना. नुसती पोळी ओढलो मी. पोळी गाईस ते रोल होता आणि वेद पोळी बनायलाय. रोल. इंजिनिअरिंग करतो रे तू. पोळी म्हणू नको. ज्याला जे नाव दिलं ते बोल. तर गाईज आता इथं थोडासा टफ कॉम्पिटिशन व्हायलंय कारण की वेदचं थोडं सँडविच राहिलंय आणि आदितीचं पण थोडंच राहिलंय. रोल वेदनी पण संपवला आणि इने पण संपवला. फक्त आता एक मेन गोष्ट म्हणजे वेदनी त्याची भाजी नाही खाली. नुसती पोळी खाऊन टाकला. भाजी राहून गेली तशीच. ते पण खावं लागणार आहे. आता बघू यांनी पिझ्झा कोण लवकर संपवते. आता त्यावर डिपेंड आहे की कोण जिंकणार. माझं भाई गाईज इने काय केलंय. खातीस की आता. खावंच लागणार आहे. खावंच लागणार आहे. खातीस काय म्हणजे काय असते. वेदचं पूर्ण फोकस आहे गाईज. त्यानं फक्त खाण्यावर फोकस करायला. आणि आदिती म्हणजे टाइमपास करायली. फालतू जोक मारायली नुसते. गाईज नेक्स्ट टाइम मला वेद चॅलेंज देणार आहे. बघू काय देते त्याने चॅलेंज. बघा म्हणजे इथे डायरेक्ट मला खुलेआम यानं धमकी द्यायला. बघा बघा काय बघा. बोलायला तरी यायला का. तर गाईज 1 2 3 4 5 6 तर आदितीचे 6 स्लाइस राहिलेत आणि तिने 2 खाल्लेले आहेत. आणि वेदचे 1 2 3 4 5 6 वेदचे पण 6च राहिलेले आहेत. म्हणजे आता दोघांमध्ये इक्वल कॉम्पिटिशन चालू आहे. तर गाईज तुम्ही पाहू शकता आतापर्यंत जास्त खाल्लंय म्हणलं तर आदिती खाली आहे. पण आदितीचे थोडेसे पनीर जास्त बाहेर राहिलेत आणि वेदनी बऱ्यापैकी खाल्लंय. त्याचे पनीर पण त्यानं खाऊन टाकलंय. खाल्लंय नाही खाल्लंय. अरे माझी खूप खाल्लंय. असं असते का. ठीक आहे ठीक आहे. आदिती तुला हे सगळं फिनिश करावं लागणार आहे. हे काहीच ठेवायला नाही जमणार. खावं तर लागणार आहे. इट्स अ चॅलेंज ब्रो. या तर काही जिथे बघायला गेलं तर काय वेद गिव्ह अप करायला असं मला वाटतंय. वेद नाही. तुझे डोळे फिरायलेत. नाही. दाखव एकदा चष्मा काढून. गाईज इथं वेद थोडासा मला असं वाटतंय की त्याने गिव्ह अप करणार आहे. आता बघू आपण वेद गिव्ह अप करते का आदिती गिव्ह अप करते. कसं वेद जमलं नाही. डुम 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 डुम. आदितीला सपोर्टची गरज आहे. तुला जाते खा. टाइमपास नको करूस. ते बघ ते कसं जानवर सारखं खायला. तू बी खा काय नाही होत. तर गाईज आता बघायला गेलं तर फक्त क्या था सगळं ठीक आहे ना. ओके तर गाईज आता बघायला गेलं तर काय आदितीची फक्त 1 स्लाइस राहिली आणि वेदची राहिली 1 आणि अर्धी म्हणजे सँडविच आहे ते. मग ते नाही खायचे तुला. ओके ते थोडस सँडविच पण राहिलंय आणि बघू आता थोडंसंच राहिले. आता कोण खाते. खा खा पटापट. गाईज आता बघूत आता काय होते काय नाही. आदिती संपवणार आहे की वेद. इथं खूप टफ कॉम्पिटिशन चालू आहे. पण इथं एवढी गोष्ट आहे की यांना सगळे पनीर संपावं लागणार आहेत. त्याशिवाय विजेता. इट्स अ रूल बेबी. इट्स अ रूल. या आता इथं बघू शकता आदिती जिंकली. कोणीच जिंकलं नाही. कोणीच जिंकलं नाही गाईज. यांचे पनीर बाकी आहेत. डुमडुम गाईज पाणी पिऊन का होईना हे दोघं पण चॅलेंज कम्प्लीट करत आहेत. दोघांनी पण गिव्ह अप केलं नाही. मला वाटलं होतं वेद गिव्ह अप करणार कारण की त्याचे डोळे फिरत होते गाईज.
क्या ही भूल चुकी हूँ सब कुछ. जल्दी जल्दी, सुबह पनवेल निकलना है. आधी तू पटकन खाय, तर थोडंच राहिले. खाय, आपल्याला 500 रुपये घ्यायचे. खाय खाय पटपट खाय. हा उचल उचल उचल, ते कार्ट खायला पटकन खाय. हा 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 हा, चल 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 चल. त्याचे कमी राहिलेत. एकच राहिले, 2च राहिलेत. पटकन पटकन पटकन. तर काय पाहू शकता, आदिती विनर आहे. आदितीने सगळे 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 पीस इथं खाल्लेली आहे. आमची जिरली गाईज, वेदची जिरलेली आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता आजची विनर आहे आदिती. हे तर तुझं प्लेट. आजची विजेता आहे आदिती. तर गाईज, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून असे इंटरेस्टिंग चॅलेंज करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.